मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपला संडेला आज आपण फिरायला कंपनीची पोर आम्ही मित्र ब्लॉग तर असं चालू करत होता, पण जमलं नाही, गाडी मी चालत होतो म्हणून. तर आज आम्ही आलो टायगर पॉईंटला. टायगर पॉईंटचा व्ह्यू बघा कसा आहे, तुम्हाला मी व्ह्यू पण दाखवतो. हे बघा व्ह्यू बघा कसा आहे, एकदम खतरनाक मध्ये नाही का. पाऊस तर नाही आहे, आपण आलो फिरायला, तुम्हाला दाखवतो. मी अडकलो माहिती काय इथे, कुठं जाऊ तेच कळणं झालं. हे बघा ते बघा आपले मित्र तिथे थांबले तिथं गाडीवर, त्यांच्या पुस्तक जाऊ. हे बघा आपले मित्र. तर गाईच हे दोघं जण आलेत आपल्यासोबत. हा भाऊ गावाकडचं आहे, याला काही माहित नाही पब्लिक, ह्याला माहिती थोडंफार. जाऊ आता आपण पुढं वरी गेले की तुम्हाला बाकी दाखवतो. आपली BMW. तर मित्रांनो, फायनली आपण टायगर पॉईंट पेशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपण टायगर पॉईंट पेशी आलोय पुढं. A few moments later. मित्रांनो, फायनली आपण टायगर पॉईंटला पोहोचलेलो आहे. ह्या भाऊनी फुल फोटो काढलेत, ह्या भाऊनी पण फोटो काढलेत. मी एकमेव माणूस असं की मी फोटो नाही काढले. मैं गरीब हूँ. ह्याच्या आधी येऊन गेलो आणि इथं फोटो ऑलरेडी काढून गेले. तुम्हाला फोटो जाऊन काढलेत याने पण भरपूर फोटोज काढलेत. हा काय पण फेकतो, फेकत नाही रिअली. तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. स्टोरी टेबल आता पाऊस येतोय आणि इकडे पाऊस येतोय, पाऊस आला गाईच. पाऊस येते का पाणी पडतंय? A few moments later. मित्रांनो, सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेत. आता संडेच्या दिवशी खरीच फिरायला येऊ नका, कारण की एवढी गर्दी आहे ना, लय भयानक गर्दी आहे. ते आता आम्हाला पण आता इथं कंटाळा आला बसून नाही का. हे भाऊची चालली रील वगैरे काढली नाही का, कोणती काढून 1-2 व्हिडिओ काढणार आणि इथून जाणार आहे शिरगावला जाणार आहे. शिरगाव साईबाबाच्या मंदिरामध्ये आधी जेवण वगैरे करणार आहे. जेवण वगैरे करून झाले की मग आम्ही जाणार आहे तिकडे गेला पण तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे. नाही गर्दी तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे नाही का, इथं फुल गर्दी आहे. संडेचा प्लॅन कधी करू नका आयुष्यात, मजा नाही संडेचा प्लॅन. पण आम्ही आलो आहे आता, बघू नेक्स्ट संडेला दुसरा प्लॅन करू. तुम्हाला पुढचं सगळं दाखवायचं कसं आहे आणि काय. A few moments later. मुलीवर प्रेम नका करू, निसर्गावर प्रेम करा. निसर्ग पुरगी नाही. अरे कहना क्या चाहते हो? निसर्ग विशाल भाऊनी साईटला सोबत बोलतो नाही का आल्यापासून. टन बघा हो कसं आहे, टाळा नाही भैया मैकांड. निसर्गमय वातावरण आहे, बघू शकता मित्रांनो, बघू शकता. आणि हा विषय एवढं सुशील बोलतो की मला लाज वाटायला लागली त्यासोबत यायला. Oh my God! Wow! 1 hour later. गाईज फायनली आपण आता हॉटेलला जेवायला आलो. भाऊला भूक लागलेली मागापासून. हा भाऊ तरच हे बघा. रुको जरा सबर करो. आता चालूच करतोय. मस्तपैकी चिकन थाई आहे. मस्त घ्या. आता लिंबू घ्यायचा, जेवण वगैरे करू आणि परत तुम्हाला भेटू. धन्यवाद. तर गाईज फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालं ओकेमध्ये. जेवण वगैरे सगळं झालं नाही का आमचं एकदम ओकेमध्ये. आता आपण जाऊ आता डायरेक्ट घरी. ह्यांना निगडीमध्ये सोडायचं आहे. तिथून पुढे मला एकट्याला घरी जायचं आहे. ह्यांना बसमध्ये बसवायचं आहे. हॉटेलचं नाव आहे ना हॉटेल धनगाड आहे. धनगरवाडा आहे. सॉरी. अरे कहना क्या चाहते हो? धनगरवाडा हॉटेलचं नाव.
एक नंबर जेवण आहे. तिथे एक फिरायचं आहे, लोकेशन सांगतो मला. एक फिरायला जाताना एक हॉटेल आहे, हॉटेल धनगरवाला, तुम्ही येऊन विजिट करू शकता. एक नंबर जेवण आहे. आता आम्ही जातो. A few moments later. मित्रांनो फायनली मी घरी आलोय. कपडे चेंज वगैरे केलेत मी. त्यांना निगडीमधून भोसरीला जाण्यासाठी बसमध्ये बसून पण दिले. तेवढे व्हिडिओ काढण्यासाठी माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण होती प्लस स्टोरेज पण फुल होतं. त्यासाठी मी काही व्हिडिओ काय काढलेला नाही त्यांचा. जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.